स्कूल की जीर्ण इमारत से विद्यार्थियों की जान को खतरा निर्माण हुआ है। स्थिति को देखते हुए शासन प्रशासन की ओर से पत्र व्यवहार किया गया था, लेकिन इसकी कोई सुध नहीं ली गई, जिससे पालकों के साथ विद्यार्थियों ने स्कूल को ताला ठोका। एक नजर इस खबर पर। जिला परिषद प्राथमिक स्कूल सिंदेवाही क्रमांक 1 के स्कूल की इमारत का निर्माण कार्य सन 1895 में होकर आज 129 वर्ष पूर्ण हुए हैं, लेकिन आज तक इस इमारत की मरम्मत तक नहीं की गई है। स्कूल की इमारत 129 वर्ष पुरानी होने से क्लासरूम की छत गलने लगी है, दीवारों में दरारें पड़ चुकी है। यह हालात विद्यार्थियों के लिए जानलेवा साबित हो सकते हैं। यहाँ विद्यार्थियों की सुरक्षा का प्रश्न निर्माण हो रहा है, जिसे जीर्ण इमारत का निर्लेखित कर जिला परिषद प्राथमिक स्कूल सिंदेवाही क्रमांक 1 में सभी सुविधा युक्त सुसज्ज इमारत का निर्माण कार्य करने निधि उपलब्ध करा दिया जाए। इस संदर्भ में शासन प्रशासन जनप्रतिनिधि इनकी ओर शाला निर्लेखन और नई इमारत के लिए कई बार पत्र व्यवहार किया गया, लेकिन उनकी ओर से कोई कार्रवाई न होने से आखिरकार स्कूल बंद आंदोलन के बारे में 2 बार पत्र व्यवहार भी किया गया, फिर भी प्रशासन और शासन की ओर से कोई प्रतिक्रिया नहीं आई, जिससे विद्यार्थियों की सुरक्षा के लिए शाला व्यवस्थापन समिति पालक विद्यार्थियों ने ताला बंद आंदोलन किया। जब तक मांगों की पूर्तता नहीं की जाएगी तब तक आंदोलन जारी रहेगा, ऐसा इशारा दिया गया। तरी प्रशासनाला जाग आलेले नाही, करिता आज आम्ही सर्व पालक शाळा समिती आणि पूर्ण गाव समिती धरून या शाळेला आज आम्ही कुलूप ठोकलाय, आंदोलन केलाय। या 2 दिवसात याचा जर निकाल लागला नाही तर बेमुदत हे शाळा बंद होईल। शासनाला एकच विनंती आहे माझी, मी लाडकी बहीण तुमची। या वर्षी मुलांना शाळेमध्ये गणवेश देण्यात आलेला नाही, तरी सुद्धा मुलांनी जो जुना गणवेश होता तोच गणवेश घालून शाळेत आले। शासनाला एकच विनंती आहे, शाळा बंद न ठेवता जे काही आहे ते 2 दिवसामध्ये निर्णय घ्यावा, नाहीतर आंदोलन ते। जिल्हा परिषद शाळा म्हणजे सामान्य माणसाचा एक अविभाज्य भाग आहे। शाळा म्हणजे माणसाच्या किंवा सगळ्या सामान्य माणसाचा एक जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, परंतु शासन किंवा कोणती प्रशासकीय व्यक्ती हा सामान्य शाळाकडे किंवा जिल्हा परिषद शाळांकडे लक्ष देत नाही, कारण त्यांचे मुलं इथे शिकत नाही, परंतु सामान्य माणसाचे मुलं ह्या शाळेमध्ये शिकतात। पण त्यांचे मुलं जर इथे बसवले आपण तर ते बसवणार नाही, कारण कुठे शाळेचे खिपलं पडत आहेत, भीती पडत आहेत, परंतु अजिबात शाळेकडे प्रशासनाचे लक्ष नाही। वारंवार ही जी शालेय शिक्षण समिती आहे ती वारंवार पाठपुरावा करूनही जर ते येत नाही, म्हणजे हा त्यांचा नालायकपणा आहे। कारण कमीत कमी एकदा भेट जरी देऊन त्या शाळेची पाहणी जरी केली असती तर माणसाला जाणीव झाली असती की कमीत कमी शाळेकडे पाहण्यासाठी आले बा म्हणून, परंतु प्रशासनाकडे पाठपुरावा पुरवून देखील त्यांना कशाची लाज न बाळगता अजूनही त्यांनी शाळेकडे दखल न देता दुर्लक्ष केलेलं आहे। तर कुठेतरी ह्या शासनाला जाग आली पाहिजे। आलतू फालतू योजनांमध्ये पैसा बुडवून त्याने शाळेच्या मुलाच्या जे प्रश्न आहेत सोडवायला पाहिजे त्याच्याकडे मात्र शासन दुर्लक्ष करीत आहे। आज हे मुलं जर अशा प्रकारच्या शाळेमध्ये शिकत असतील आणि चुकीने जर कोणती दुर्घटना झाली तर शासन भरून देणार आहे का? CTV के लिए प्रतिनिधि अमर बुद्धार पवार की रिपोर्ट।